मला सांग, तुझी बहीण क्षिती, तिचं काय चाललंय? ती सध्या काय करते? मला कसं माहीत असणार? मी सांगतो ना, ती सध्या फोनवर असते, सतत फोनवर असते, कोणाशी तरी बोलत असते. कोणाशी बोलते मला काय माहित, तिलाच विचार ना. तुझ्याशी ना काही बोलण्यात अर्थच नाहीये. खरं म्हणजे अरे तुला एवढं साधी गोष्ट कळत नाही का? मी काय विचारते, ती कोणाशी बोलते? हॅलो. अरे तुला असं म्हणायचंय का की तिचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे? मला काय माहित, आपण विचारूयात ना. तुला ना आता मी हे शेवटचं विचारते, तुला हे नातं टिकवायचंय की नाही हे मी कसं सांगू? तुला तुझा म्हणून चॉईस नाहीच आहे का? असं काय करतोय तू बबडी? बबडी? परत परत बबडी म्हणाली. नशीब बबड्याने म्हणाली. हो, आता ना सगळं तुझ्या हातात आहे, जर तुला हे रिलेशन टिकवायचं असेल तर. आता हे प्रकरण हाताबाहेर चाललंय. चल ये. चिते, लाज नाही वाटत तुला? बाबा काय करताय तुम्ही? तू काय करतेस? बाबांना असं वाटतंय की तुझं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे. तू त्याला बबडी म्हणालीस. मी बबड्या थांब, मी तुला थोड्या वेळात फोन करते. बबड्या? शी, असे कसे ग मित्र तुझे? बबड्या? अरे माझा मित्र आहे, त्याचं टोपण नाव आहे बबड्या. चांगले मित्र नाही आहेत का तुला? ए थांबे, तुझं त्या मित्राबरोबर काय चाललंय? अरे तो माझा BFF आहे. फ्रेंड फॉर एव्हर. हा, त्याचं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झालंय, म्हणून मी त्याला समजावत होते. पण म्हणून एवढ्या प्रेमाने समजावणार आहेस का तू त्याला? अरे मित्राला आधार देण्यासाठी त्याच्याशी प्रेमाने नाही बोलायचं का बाबा? नाही बोलायचं, पण म्हणून लव्ह यूचा मेसेज डायरेक्ट? तुमच्या वयाच्या लोकांचा ना लव्ह यूचा एवढा काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाही. आमच्यासाठी कॅज्युअल असतं ते.